नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर दोन योजनेचे पैसे हे शेतकरी बंधूंच्या खात्यामध्ये जमा। जाणून घेऊ संपूर्ण बातमी। आधार लिंकिंग बँकेमध्ये हे पैसे पडणार आहेत। एकंदरीत आपण जर पाहिलं तर 38,000 रुपयाचं अर्थसहाय्य आपण जर पाहिलं तर प्रति हेक्टरीनुसार हे आता जमा होणार आहे। संपूर्ण माहिती जाणून घेण्यापूर्वी आपण पाहायला सुरुवात केलेली आहे। योजना फॉर लोकप्रिय YouTube चॅनल आता सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। तसेच या YouTube चॅनलला आपण जर सबस्क्राइब केलं असेल मित्रांनो तर सबस्क्राइब करायला पण विसरू नका। एकंदरीत आपण जर पाहिलं तर आधार लिंकिंग बँकेमध्ये हे पैसे पडणार आहेत आणि अखेर दोन योजनेचे पैसे शेतकरी बंधूंच्या खात्यामध्ये आता अनेक दिवसापासून वाट पाहणाऱ्या शेतकरी बंधूंसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। संपूर्ण माहितीची डिटेल घ्या आणि नंतरच व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। एकंदरीत आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी समोर येत आहे। शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर दोन योजनेचे पैसे हे शेतकरी बंधूंच्या खात्यामध्ये अखेर आता जमा होणार आहेत। आधार लिंकिंग बँकेमध्ये हे पैसे पडणार आहेत, कारण की कोणतेही योजनेचे पैसे हे आधार लिंकिंग बँकेमध्ये पडत आहेत। एकंदरीत आपण जर पाहिलं तर हे 38,000 रुपयाचं अर्थसहाय्य योजनेद्वारे पडणार आहेत। दोन कोणत्या योजना आहेत त्वरित जाणून घेऊ। पुन्हा एकदा विनंती आहे, या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आपण सबस्क्राइब करू शकता, बेल आयकॉनला ऑल प्रेस केलं नसेल तर करू शकता। एकंदरीत आता संपूर्ण डिटेल्स जाणून घेऊ। एकंदरीत पहिली योजना आहे पीक विमा योजना। कारण की मित्रांनो आपण इथे स्क्रीनवरती पाहू शकता पीक विमा योजनेचे पैसे हे शेतकरी बंधूंच्या प्रति हेक्टरी 17,000 रुपये पडणार आहेत। प्रति हेक्टरी जे शेतकरी बांधवांनी पीक विमा उतरलेल्या शेतकऱ्यांना विम्याद्वारे 17,000 प्रति हेक्टरी आता विम्याद्वारे मिळणार आहेत। म्हणजे ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा भरला होता त्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 17,000 रुपये प्रति हेक्टरी भेटणार आहेत। दुसरं म्हणजे अतिवृष्टी आणि नुकसान भरपाईचे पैसे हे कालपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। अशा पद्धतीने दोन योजनेचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत। आपल्याला जमा झाले का नाही हे नक्की सांगा। धन्यवाद।